आज मी तुम्हाला अशी एक रेसिपी दाखवणार आहे का ज्या रेसिपीचं नाव ऐकून मला माझ्या आजीची आठवण आली, म्हणजेच सुशिला। तर ही रेसिपी जी आहे ही कर्नाटक आणि मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध आहे आणि म्हटलं चला आजीच्या आठवणीमध्ये आपण रेसिपी ट्राय करू आणि तुमच्यासोबत शेअर करू। चला तर मग आपण रेसिपी सुरू करू। त्यासाठी सर्वात अगोदर आपण घेतले आहे मुरमुरे। तर मुरमुरे चाळून घ्यायचे आहे, स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि हलक्या हाताने त्यावरती आपल्याला पाणी टाकायचं आहे। एकदम भिजवायचे नाही किंवा ओले करायचे नाही, थोडं थोडं पाणी टाकून असे आपण त्यांना भिजून घेणार आहे। जास्त पाणी टाकलं तर ते जास्त नरम होतील, तर या पद्धतीने आपण ते भिजून घेऊ। आता 5 मिनिटं मुरमुरे बाजूला ठेवून फोडणीची तयारी करूया। एका कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे, जास्त नाही घ्यायचं। थोडेसे शेंगदाणे तळून घ्यायचे आपल्याला। तळलेले शेंगदाणे बाजूला काढून घ्यायचे। आता यामध्ये थोडीशी मोहरी, जिरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, आणि एक बारीक चिरलेला कांदा। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतत आल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे गाजर, बारीक चिरलेला छोटा बटाटा। बटाटा तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकला तरी चालेल, आणि थोडेसे टमाटर। आता तुमच्याकडे हिरवे वाटाणे असतात तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता। आता गाजर आणि बटाटा आपण चांगला वाफवून घेऊ अगोदर। गाजर आणि बटाटा चांगला वाफवला गेला आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचा आहे थोडासा हिंग, थोडीशी हळद, आणि यामध्ये भिजवलेले आपले मुरमुरे। चवीनुसार मीठ, आणि जे तळलेले शेंगदाणे होते बाजूला काढलेले ते टाकायचे आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून आता आपलं मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। बघा रंग पण किती छान दिसतोय ना। आणि ही रेसिपी म्हणजे इतकी सोपी रेसिपी आहे का कधीही तयार होऊ शकते। बस सुशिला तयार झालेली आहे, म्हणजे सुसला। तर आता मी काढून घेते डिश मध्ये, गॅस बंद केला। तर मित्रांनो या ठिकाणी आपली सुशिला म्हणजे सुसला तयार झालेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही नवीन रेसिपी, आणि खरं खरं सांगा कोणाला कोणाची आठवण आली, म्हणजे ज्यांचं ज्यांचं नाव सुशिला आहे, मावशी, आई, आजी, ताई आठवण आली ना, तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी। आणि रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।